रुसो होता. रुसोने या स्वातंत्र्य संबंधी एक स्टेटमेंट केले. व्यक्ती हा जन्मतः स्वातंत्र्य असतो, नंतर तो वेगवेगळ्या बंधनामध्ये बांधला जातो. या स्वातंत्र्य या संकल्पनेमध्ये रुसोने जी की लिबर्टी किंवा स्वातंत्र्य ही जी काही संकल्पना आहे ती मांडलेली आहे. त्या आधारे पुढे वेगवेगळ्या स्वरूपात पुढे फ्रेंच राज्यक्रांती घडलेली आहे. मग आता ही जी काही स्वातंत्र्याची अपेक्षा आहे ही अपेक्षा कशी आहे ते आपण समजून घेऊ. आपल्या घटनेमध्ये जी काही प्रस्तावना आहे या प्रस्तावनेमध्ये बघा काय दिलेलं आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्यांच्या सर्व नागरिकांचा सामाजिक आर्थिक राजकीय न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. इथं जे काही स्वातंत्र्य अपेक्षित आहे हे कोणतं कोणतं असेल. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य. बघा घटनेमध्ये विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचं स्वातंत्र्य अपेक्षित आहे. बघा आपल्या जे काही फंडामेंटल राईट्स आहेत, मूलभूत अधिकार जे आहेत, या मूलभूत अधिकारामध्ये या गोष्टीचा समावेश करण्यात आला आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचं स्वातंत्र्य फंडामेंटल राईटच्या स्वरूपात घटनेने भारतीय जनतेला दिलेलं आहे. मग आपण जर बघितलं की कलम 19 नुसार अभिव्यक्त करण्याचं स्वातंत्र्य असेल, एखादा विचार या विचार असेल किंवा विश्वास असेल किंवा एखाद्या धर्माची श्रद्धा असेल, त्याची उपासना असेल, हे वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजे जे काही धार्मिक स्वातंत्र्य आहे या धार्मिक स्वातंत्र्याच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या धर्माचं आचरण करू शकतात. याचबरोबर एखादा विचार असेल, एखादा धार्मिक विचार असेल तो तुम्ही प्रगट करू शकतात, त्याच्यावरती विश्वास ठेवू शकतात, एखाद्या पंथावरती विश्वास ठेवू शकतात, एखाद्या धर्माबद्दल श्रद्धा तुम्ही बाळगू शकतात, त्याची उपासना सुद्धा तुम्ही करू शकतात. याचं स्वातंत्र्य तुम्हाला असेल. स्वातंत्र्य देण्याच्या पाठीमागं जो काही उद्देश असेल हा उद्देश की कोणत्याही व्यक्तीवरती बंधनं नसेल, ही जी बंधनं असेल ती मुक्त स्वरूपाची असेल, म्हणजे या माध्यमातून त्या व्यक्तीचा जो काही व्यक्तिमत्वाचा जो विकास आहे तो विकास घडवून आणण्याचा उद्देश हे स्वातंत्र्य देण्यामागं आहे. याद्वारे व्यक्तीचा कोणत्याही कृतीवरती बंधन न ठेवता त्याच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी या ठिकाणी आपण स्वातंत्र्य त्याला बहाल केलेले आहे. बघा हे जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आपण विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना या स्वरूपात प्रदान केलेला आहे. यांचा क्रम सुद्धा तुम्हाला परीक्षेत विचारला जातो. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. आलं लक्षात. अशा पद्धतीने जे काही स्वातंत्र्य आहे हे स्वातंत्र्य आपण समजून घेतले. दुसरी गोष्ट, जे घटनेने फंडामेंटल राईट्समध्ये जे काही स्वातंत्र्य तुम्हाला दिलेलं आहे हे पूर्णपणे नाही म्हणजे ॲब्सोल्यूट स्वरूपाचं नाही. याच्यावरती काही वाजवी बंधनं सुद्धा आपण लादलेली आहे. काही जी काही बंधनं आहे ही सकारात्मक बंधनं आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. ती आपण पुढे फंडामेंटल राईटच्या स्वरूपात समजून घेऊ. याच्यानंतर पुढचा जो काही शब्द आहे तो बघू. समानता म्हणजे इक्वॅलिटी. प्रातिनिधिक स्वरूपाचा आपण या ठिकाणी एक पिक्चर डायग्राम या ठिकाणी दिलेली आहे. यावरून तुम्हाला समानताही लक्षात येईल. जी काही समानता आहे या समानतेचा जो काही उद्देश असेल की कोणत्याही विशिष्ट वर्गास विशेष सवलती नसेल, सगळ्यांना आपण इक्वल मानणार. यामध्ये आपण नागरी समानतेची अपेक्षा ठेवली आहे, राजकीय समानतेची अपेक्षा ठेवली आहे, आर्थिक समानतेची अपेक्षा ठेवलेली आहे. जी काही समानता असेल यामध्ये आपण वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी ठेवलेला आहे. यामध्ये संधी देऊन आपण जो मागास गट असेल या मागास गटाला पुढे आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांना सगळ्यांना इक्वल दर्जा देण्याचा किंवा समानता उपलब्ध करण्याचा आपण या ठिकाणी करणार आहे. समानता प्रस्तावनेने अपेक्षित ठेवलेला आहे. जे काही आपल्या प्रस्तावनेचे जे काही शब्द आहे सगळ्यात सुरुवातीला विचार, अभिव्यक्त, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता. या ठिकाणी संधी असेल, समानता असेल, ही समानता दर्जा व संधी, संधी अपॉर्च्युनिटी,
या दोन स्वरूपात समानतेची अपेक्षा ठेवलेली आहे. दर्जा म्हणजे त्याचं जे काही स्टेटस असेल, स्थान असेल, हे स्थान संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान उल्लेखलेलं आहे. कलम 14 ते 18 मध्ये जी काही समानता आहे ही समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संबंधी काही मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स ही नागरिकांना बहाल केलेले आहे. याचबरोबर याच कलमाच्या मध्ये काही संधी सुद्धा नागरिकाला देण्यात आली आहे. यामध्ये जे काही सरकारी नियोजनामध्ये जी काही संधी असेल, कलम 15 नुसार किंवा 16 नुसार, जे काही 15 नुसार भेदभाव केला जाणार आणि 16 नुसार समान संधी उपलब्ध असेल, या स्वरूपाचे मूलभूत अधिकार देण्यात आले. याचबरोबर काही डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल मध्ये सुद्धा अशा प्रकारची समानता, इक्वेलिटी अपेक्षित ठेवली असेल. याचबरोबर स्त्री पुरुष असेल, जी काही लिंग आधारावरती जी काही समानता असेल ती सुद्धा आपण या समानता, या प्रिन्सिपल इक्वेलिटीच्या माध्यमातून आपण प्रस्तावनेच्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षित ठेवलेली आहे. यानंतर पुढचा जो काही शब्द आहे बघा, जी की बंधुता आहे, ही बंधुता आपण संविधानाने अपेक्षा ठेवलेली की भारतीय जे काही नागरिक असेल, या नागरिकाचं जे काही सिटिझनशिप असेल, नागरिकत्व जे असेल, हे नागरिकत्व, हे जे काही नागरिकत्व असेल, हे नागरिकत्व एकेरी नागरिकत्व असेल. बघा, हे एकेरी का ठेवण्यात आलेलं आहे बघा, की एखादा नागरिक हा देशाचा नागरिक असेल, परंतु हे असताना तो त्या राज्याचा, म्हणजे आता बघा एखाद्या काही राज्यामध्ये आपण असं समजतो, एखादा महाराष्ट्राचा नागरिक असेल, उत्तर प्रदेशचा नागरिक असेल, बिहारी नागरिक असेल. भारतीय संविधानाला अशी अपेक्षित आहे की वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जे काही नागरिक आहे हे न विभागता या ठिकाणी देशाचा जो नागरिक असेल तो फक्त देशाचा असेल, राज्याचा नागरिक नसेल. बघा, अमेरिकेच्या घटनेमध्ये दुहेरी नागरिकत्व देण्यात आले, म्हणजे तो राज्याचा वेगळा नागरिक असतो, त्या ठिकाणचं वेगळं आयडेंटिटी कार्ड असतो, केंद्राचा किंवा संघ राज्याचा तो वेगळा नागरिक असतो, त्याचं आयडेंटिटी कार्ड वेगळं असतं. संघ राज्याचे मिळणारे अधिकार वेगळे असतात, राज्याचे अधिकार जे काही राईट्स असतात, हक्क जे असतात ते वेगळे असतात. आपण घटनेने अशा स्वरूपाची जी काही दुहेरी नागरिकत्व आहे ते न ठेवता आपण एकेरी नागरिकत्वाचा काय केलेला आहे, स्वीकार केलेला आहे. यातून अपेक्षा अशी आहे की जे काही नागरिक आहे या नागरिकामध्ये बंधुभाव काय व्हावा, निर्माण व्हावा. लक्षात. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे एकता व एकात्मता. बघा, जी काही एकता व एकात्मता आहे, ही एकात्मता बघा, आपण संविधानाची जी काही प्रस्तावना आहे त्यामध्ये आपण बघतो की राष्ट्राची एकता व एकात्मता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू. बघा, ही जी काही एकता व एकात्मता, एकात्मता हा जो काही शब्द होता हा 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये हा नव्याने समाविष्ट करण्यात आला. एकता व एकात्मता या दोन शब्दामध्ये बघा कसा फरक असेल. एकता हा शब्द भौगोलिक बाबीचा उल्लेख करेल, एकात्मता हा एक भावनिक बाबीचा उल्लेख करतो. बघा आता कसं, आपण जे काही आपलं राज्य आहे हा राज्याचा संघ असेल, हा जो राज्याचा संघ असेल म्हणजेच हे राज्य मागणीनुसार हे राज्य बदलू शकतात. देश जो असेल हा संघराज्य स्वरूपाचा नसून राज्याचा संघ या स्वरूपाचा असेल, म्हणजे राज्यामध्ये बदल होऊ शकतो. परंतु हे सगळे बदल होत असताना सुद्धा आपल्या देशामध्ये एक बंधुभावाची जी काही प्रिन्सिपल आहे ते निर्माण व्हावं, याचबरोबर त्यांच्यामध्ये एक एकता निर्माण व्हावी, अशा पद्धतीचं जे काही भावनिक बंध आहे हा निर्माण होण्यासाठी आपण एकात्मता हा शब्द नव्याने ऍड केलेला आहे. अशा स्वरूपात आपल्याला घटनेमध्ये एकता व एकात्मतेची अपेक्षा निर्माण झालेली आहे. हे झाले प्रमुख काही शब्द, काही तत्व. याच्यानंतर या संदर्भात जे काही प्रमुख सरनाम्याविषयी जे काही महत्त्वाचे मत आहे ते आपण समजून घेऊ. यामध्ये पहिलं मत जे आहे ते बघा, आता हा जो काही सरनामा आहे, जी काही प्रस्तावना आहे किंवा उद्देशिका आहे,
यामध्ये या संदर्भात काही प्रमुख व्यक्तींनी आपलं मत मांडलेलं आहे. जे नानी पालखीवाला आहे यांनी, जे घटनातज्ञ होते, यांनी या संदर्भात आयडेंटिटी कार्ड ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनचा आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र नानी पालखीवाला यांनी असं या प्रस्तावनेला म्हटलं आहे. जर प्रस्तावना आपल्याला समजून घ्यायची असेल, त्याचं जर प्रवेश करायचा असेल प्रस्तावनेमध्ये, तर सुरुवातीला आपल्याला काय वाचावं लागेल? प्रस्तावना किंवा सरनामा. तेव्हा आपल्याला पुढे घटना समजून येईल किंवा जे काही संविधान आहे ते आपल्याला लक्षात येईल. KM मुन्शी, कन्हैयालाल मुन्शी यांनी प्रस्तावना ही आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप असं संबोधलेलं आहे. होरोस्कोप म्हणजे जे काही आपली कुंडली असते, आपण जे काही लग्न करताना ज्या कुंडलीचा वापर करतो, ती कुंडली जी असेल, ही कुंडली म्हणजेच बघा, कुंडलीमध्ये काय दिलेलं असतं, कुंडलीमध्ये पुढे काय होणार अशा स्वरूपाचं काही भविष्य व्यक्त केलेलं असतं. मग काही व्यक्ती, विशिष्ट व्यक्ती ते बघतात आणि त्यानुसार सांगतात की पुढे याच्या जीवनामध्ये काय काय घटना होणार आहे, तो काय होणार आहे, कसं होणार आहे. तसंच KM मुन्शी यांना असं वाटलं की पुढं जे काही भारत घडणार आहे, या भारताचं जे काही सर्व भविष्य आहे, हे भविष्य कशामध्ये एका ठिकाणी केलेलं आहे? प्रस्तावनेमध्ये. म्हणून प्रस्तावनेला त्यांनी भारताची सार्वभौम लोकशाही गणराज्याचा होरोस्कोप असं संबोधलेलं आहे. पंडित ठाकूरदास भार्गव बघा, यांनी खूप महत्त्वाचं मत व्यक्त केलं आहे. परीक्षेला यापूर्वी या संदर्भात प्रश्न विचारले गेले नाही. यांचं मत असं होतं की प्रस्तावना आपल्या घटनेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. याचबरोबर ती घटनेचा आत्मा आहे. घटनेचा आत्मा आहे. म्हणजे घटना जर प्रस्तावना बाजूला केली तर घटनेला अर्थ उरणार नाही. म्हणजेच महत्त्वाचं काय असेल? घटनेचा आत्मा असेल. याचबरोबर ती घटनेची चावी आहे. म्हणजे बघा, आपल्याला जर एखादा दरवाजा उघडायचा असेल तर त्यासाठी लॉकला चावी देणं गरजेचं आवश्यक असतं. जर चावी आपल्याकडे नसेल तर आपल्याला मध्ये प्रवेश करता येत नाही. तसं घटनेमध्ये प्रवेश करायचा असेल, समजून घ्यायची असेल घटना, तर त्यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रस्तावनेची म्हणजेच चावीची आवश्यकता आहे, असं पंडित ठाकूरदास भार्गव यांचं मत आहे. याचबरोबर त्यांचं असं मत आहे की ती घटनेच्या मूल्यमापनासाठी योग्य फुटपट्टी आहे. फुटपट्टी म्हणजे स्केल. म्हणजे बघा, जर आपल्याला घटनेचं जर मूल्यमापन करायचं असेल, मोजमाप करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला प्रस्तावना आवश्यक आहे, म्हणजेच फुटपट्टी आवश्यक आहे. आत्मा, चावी, फुटपट्टी असं कोणी म्हटलेलं आहे? पंडित ठाकूरदास भार्गव यांनी. यानंतर अर्नेस्ट बार्कर यांचं मत आहे की भारतीय घटनेचा सरनामा म्हणजे प्रस्तावना ही एक महत्त्वपूर्ण बाब आहे. यांनी या ठिकाणी याला महत्त्वपूर्ण बाब मानलेली आहे. यांनी महत्त्वपूर्ण भाग मानलेला आहे. यानंतर न्यायमूर्ती सिकरी यांचं असं मत आहे की प्रस्तावना ही घटनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग आहे. काय मानलेलं यांनी? घटनेचा अत्यंत महत्त्वपूर्ण भाग. अशा पद्धतीने सरनाम्याविषयी असे वेगवेगळे मत परीक्षेमध्ये तुम्हाला हे विचारल्या जाऊ शकतात. हे मत आपण बघितले. यानंतर पुढे आपल्याला बघायचं आहे की प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे का. बघा, या दोन बाबी आपण समजून घेऊ. यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे का, हा प्रश्न निर्माण झाला. याचबरोबर अजून एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेद्वारे म्हणजे ही जी काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावनेमध्ये कलम 368 नुसार घटना दुरुस्ती करता येऊ शकते का. या दोन्ही प्रश्नाची उत्तर आपण सोबत बघू. बघा, या संदर्भात पहिला खटला असा आहे की जे काही बेरोबारी युनियन खटला 1960, यामध्ये बघा, त्या खटल्यामध्ये प्रस्तावनेवरती चर्चा झाली आणि प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे का असा प्रश्न उपस्थित झाला. 1960 ही केस होती. यामध्ये सुप्रीम कोर्टने निकाल दिला की प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही. बरोबर. याचबरोबर त्यांनी हेही अजून एक मत मांडलं की प्रस्तावना हा महत्त्वाचा एक भाग आहे की जे काही एखादा कलम असेल किंवा एखादी घटनेतली एखादी संज्ञा असेल, कन्सेप्ट असेल, तिचा जर अर्थ लावायचा असेल तर अर्थ लावण्यासाठी प्रस्तावनेचा
उपयोग होईल, प्रस्तावना त्यासाठी संबंधित असेल. परंतु प्रस्तावना हा घटनेचा भाग त्यांनी मानलं नाही. सज्जन सिंग विरुद्ध राजस्थान सरकार 1965 मध्ये आता हा जो काही पहिला निर्णय दिलेला होता त्याच निर्णयाचं अनुकरण करून त्यांनी सुद्धा या निर्णयामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग नाही असं मत मांडलं. परंतु पुढे एक केस आली, फेमस केस, केशवानंद भारती केस 1973. मग या केसनुसार आता बघा, या केसमध्ये एक बाब या दोन केसच्या संदर्भात पाठीमागे राहिलेली होती. ती बाब अशी होती, महत्वाची गोष्ट अशी होती की जे काही संविधान निर्माते होते, या संविधान निर्मात्यांनी जी प्रक्रिया प्रस्तावना पास करण्यासाठी वापरली होती तीच प्रक्रिया संविधान पास करण्यासाठी वापरली होती, संविधान निर्मितीसाठी वापरलेली होती. मग ही बाब या ठिकाणी उपस्थित झाली. मग यानुसार आता न्यायालयाने हे मान्य केलं की संविधान जे असेल, या संविधानाची जी काही प्रस्तावना आहे ही प्रस्तावना संविधानाचा भाग असेल आणि हा एक महत्वपूर्ण भाग असेल. का असेल? महत्वपूर्ण भाग असेल. मग यानुसार आता फर्स्ट टाइम असं मान्य करण्यात आलं की प्रस्तावना सुद्धा घटनेचा भाग आहे. पुढे या सार्वभौम विरुद्ध भारतीय संघ 1994 मध्ये सुद्धा पुन्हा याच गोष्टीला रिपिटेशन देण्यात आलं की मान्य करण्यात आलं पुन्हा की प्रस्तावना हा संविधानाचा भाग आहे. पण खऱ्या अर्थानं LIC ऑफ इंडिया खटला 1995 मध्ये पुन्हा एकदा आता फायनली हे सिद्ध झालं की प्रस्तावना हा घटनेचा भाग असेल. हे सुप्रीम कोर्टाने या संदर्भात निर्णय दिला की प्रस्तावना आता हा महत्वपूर्ण भाग असेल. याचबरोबर केशवानंद भारती केसमध्ये असं स्पष्ट करण्यात आलं की ही जी काही प्रस्तावना असेल हा महत्वाचा भाग असेल. इथून पुढे आता ज्या काही केसेस यायला लागल्या त्यामध्ये प्रस्तावना हा घटनेचा भाग आहे असं मान्य करण्यात आलं. पुढे चालून एक प्रश्न उपस्थित झाला की प्रस्तावनेमध्ये घटना दुरुस्ती केल्या जाऊ शकते का? कलम 368 नुसार प्रस्तावनेमध्ये काही बदल करता येऊ शकतं का? मग या प्रश्नाचं उत्तर म्हणून याच्या पूर्वी एक 42वी घटना दुरुस्ती 1976 ला करण्यात आली. यानुसार जे काही 3 शब्द आहेत ते 3 शब्द समाजवादी, धर्मनिरपेक्ष व एकात्मता हे 3 शब्द ऍड करण्यात आले. परंतु एक बाब या ठिकाणी आता स्पष्ट करण्यात आली की प्रस्तावनेमध्ये 368 नुसार बदल केला जाऊ शकतो, परंतु म्हणजे घटना दुरुस्ती केल्या जाऊ शकते. परंतु एक गोष्ट या ठिकाणी त्यांनी सांगितली की प्रस्तावनेचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे, जे की तत्वज्ञान अपेक्षित आहे, यामध्ये बदल करता येऊ शकत नाही. म्हणजे बेसिक स्ट्रक्चर जे असेल प्रस्तावनेचं यामध्ये ते बदल करता येणार नाही, अशा स्वरूपाचं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलं. अजून एक गोष्ट या ठिकाणी उपस्थित होते की जे काही कायदे मंडळ आहे, हे कायदे मंडळ जे काही प्रस्तावना आहे, या प्रस्तावना ही त्या कायदे मंडळावरती बंधनकारक नाही किंवा ही न्यायप्रविष्टही नाही. म्हणजे जे काही आपण प्रस्तावनेमधले जे काही बाबी बघितल्या, जे काही न्याय बघितला, बंधुभाव बघितला, इतर जे काही बाबी बघितल्या, ह्या बाबी जर तुम्हाला मिळाल्या नाही किंवा तुमच्या राईट्स जे आहे त्या राईट्सच्या द्वारे भंग झाल्या तर तुम्हाला प्रस्तावनेच्या आधारे न्यायालयामध्ये जाता येणार नाही. म्हणजे हे न्यायप्रविष्ट नाही. याचबरोबर जे काही मार्गदर्शक तत्वे असेल किंवा मूलभूत हक्क असेल, याद्वारे जे काही कायदे मंडळ आहे, या कायदे मंडळावरती प्रस्तावना ही बंधनकारक नसेल. अशा स्वरूपाचे काही महत्वाचे निकाल या संदर्भात देण्यात आलेले आहे. प्रस्तावना हा जो काही भाग आहे, हा जो टॉपिक आहे, हा खूप मोठा टॉपिक. हे जे काही तत्वज्ञान आहे हे कमीत कमी आणि साध्या शब्दात आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. यानंतर पुढचा जो आपला टॉपिक असेल कलम 1 ते 4 हा टॉपिक आपण पुढच्या लेक्चरला समजून घेणार आहोत. धन्यवाद.